नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या आज श्री स्वामी समर्थ 1111 या यूट्यूब चॅनलवर। श्री स्वामी समर्थ महाराज कृपेची अखंड गाथा। अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक अद्भुत तेज प्रकट झाले, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। कोणी त्यांना दत्तात्रेयांचे अवतार म्हणाले, तर कोणी सिद्ध पुरुष। पण जे त्यांच्या संपर्कात आले, त्यांच्यासाठी ते साक्षात परमेश्वरच होते। स्वामींचे जीवन रहस्यमय होते। कधी स्मशानात, कधी राजदरबारात, कधी भिकारी तर कधी सम्राटासारखे वागत। त्यांची प्रत्येक कृती भक्तांच्या अहंकाराला चूर करणारी होती। स्वामी अक्कलकोटात स्थिरावले, तेव्हा असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। कोणी दुःख घेऊन, कोणी रोग घेऊन, तर कोणी फक्त शांतीसाठी। स्वामी कोणालाही थेट उपदेश देत नसत, ते परिस्थिती निर्माण करत, भक्ताला त्याच्याच कर्माचा आरसा दाखवत। त्यांची कृपा ही परीक्षा बनून येई। एक भक्त अत्यंत गरीब होता। स्वामी त्याला म्हणाले, आज उपाशी राहशील। तो भक्त शांतपणे मान झुकवून बसला। दिवस संपता स्वामींनी त्याला भरपूर अन्न दिले। म्हणाले, विश्वास उपाशी राहिला नाही, म्हणून कृपा मिळाली। स्वामींचा राग प्रसिद्ध होता, पण तो राग भक्त नाकारण्यासाठी नव्हता, तर भक्त घडवण्यासाठी होता। ज्याला ते झिडकारत, तोच त्यांचा सर्वात जवळचा असे। चोळप्पा, मामा भट, दासगणू असे अनेक भक्त स्वामींच्या कठोरतेतूनच घडले। स्वामी कधी अपमान देत, कधी दुर्लक्ष करत, पण संकटात कधीच सोडत नसत। एकदा गावावर मोठे संकट आले। लोक घाबरून स्वामींकडे धावले। स्वामी शांत बसले होते। म्हणाले, आधी मन शांत करा। थोड्याच वेळात संकट आपोआप टळले। लोकांना कळले, स्वामींची शांतता हीच खरी शक्ती आहे। स्वामी रोग बरे करत, पण औषध देत नसत। ते म्हणत, श्रद्धा हेच औषध आहे। अनेक रोगी फक्त दर्शनाने बरे झाले। स्वामी भविष्य सांगत नसत, पण भवितव्य बदलत। ते म्हणत, प्रारब्ध भोगावे लागते, पण माझी कृपा त्याची धार कमी करते। त्यांचा एकच मंत्र होता, भिवू नकोस, मी पाठीशी आहे। हा मंत्र घेऊन भक्तांनी संसारात लढा दिला। दारिद्र्य, अपमान, आजार सर्व सहन केले, पण विश्वास सोडला नाही। स्वामींनी कधी स्वतःला देव म्हणवले नाही। ते म्हणत, तुझ्यातच देव आहे। भक्ताला स्वतःची ओळख करून देणे, हेच त्यांचे खरे कार्य होते। अखेरीस स्वामी अदृश्य झाले, पण त्यांची कृपा अदृश्य झाली नाही। आजही अक्कलकोटात आणि असंख्य भक्तांच्या हृदयात स्वामी जिवंत आहेत। जो पूर्ण विश्वासाने हाक मारतो, श्री स्वामी समर्थ, त्याच्या जीवनात मार्ग आपोआपच खुला होतो। बोध, श्री स्वामी समर्थ महाराज हे मागण्या पूर्ण करणारे नव्हे, तर माणूस घडवणारे गुरु आहेत। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।